नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण मुरुगगडाचा ट्रेक कंप्लीट करून निघालो आहे अंगाई किल्ल्याकडे. तर मुरुगगडापासून अंगाई किल्ल्याचा अंतर सुमारे 10 ते 12 किलोमीटर आहे. मुरुगगडाचा व्लॉग पाहिला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तर नक्की पहा. आता आपण चालू केलंय अंगाई किल्ल्याचा ट्रेक. तर बेस विलेज कळम आहे ह्याचं. तर मुरुगगड आणि अंगाई करायचं असेल तर एक 1 डे 2 किल्ले होऊ शकतात. तर कळमगाव लांब आहे इथून थोडं, मी दाखवतो तुम्हाला. ते जे गाव दिसते ते कळमगाव आहे, तर बेस विलेज आहे ह्या किल्ल्याचा, अंगाई किल्ल्याचं. तर त्याच्या साईडने जो रस्ता येतो ना ह्या कळमच्या, इथून येतो. आता जे इथं ब्रिजचं काम चालू आहे ना, ह्याच्या साईडला रोड आहे. त्या रोडने स्ट्रेट समोर आलं ना, त्या रोडने इथनं कच्चा रस्ता आहे पूर्ण. ह्या रस्त्याने आपण ह्या डोंगराच्या जस्ट पलीकडे एक वस्ती आहे, त्या वस्तीपर्यंत येऊन पोहोचतो. आदिवासीची वस्ती आहे, ठाकूरवाडी. मग तिथं शाळेमध्ये गाडी लावलेली आहे आणि तिथून ह्या रूटनी वरती आलं, ही पायवाट सरळ पुढे जाते इथून. तर ही अंगाई किल्ल्याकडे जाते. तर आपण आता पुढचा ट्रेक करूया. तर आत्ता आपण केला मुरुगगड. तर मुरुगगड आणि अंगाई हे दोन्ही पण किल्ले टेहळणीसाठीच यूज करायचे. तर हे बोरघाटावर आणि लोणावळ्याच्या इतर आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी या दोन्ही किल्ल्यांचा वापर केला जायचा. तर जाऊया आता समोर पुढे. तर बघूया, थोडीशी अवघड आहे, ॲडव्हेंचर टाईपचा जरा ट्रेक आहे, फुल थ्रिल ट्रेकिंग. अवघड आहे थोडी, नवीन असेल तर तुम्हाला थोडंसं काळजी घ्यावीच लागेल. तर बघूया, ते समोर दिसतं आपल्याला किल्ला अंगाई. हे जे समोरचं पहिलं जे टोक दिसतंय ना, तो अंगाई किल्ला आहे. त्याच्यावर हे पण दिसतं आपल्याला झेंडा. तर आता ह्या दोन डोंगरामधली जी घड आहे, आपल्याला त्याच्यातून वरती जायचं आहे. आता हे पूर्ण जंगल आहे, ह्या जंगलात अशीच वाट आहे. तर पायवाट आपल्याला तिथनं दिसते. तर इकडून कडकडने आलं की ह्या दगडांच्या इथनं इकडून अलीकडं पुढे यायचं, कारण पुढं आलं की डायरेक्ट वाट बंद दिसते. तर लोक इथं कन्फ्यूज होतात. तर इथून सरळ आलं की ह्या दगडांमधनं अलीकडे येऊन सरळ तुम्ही फॉलो केलं तर पुढं पायवाट जाते. तर शक्यतो दिसत नाही आहे, पण ज्यावेळेस तुम्ही पुढं चालत येचाल तर मग त्यावेळेस तुम्हाला ती पायवाट दिसते. आता आम्ही पण कन्फ्यूज झालो आणि अक्षयला म्हणलं चल थोडं पुढं पायवाट दिसते. तसं आम्ही पुढं आलो तर तुम्हाला अशी सगळीकडे वाट दिसते. अशीच वाट कडकडनी आहे. लेफ्टने सरळ पुढं आलं की एक ब्रिज लागतो. त्या ब्रिजचं आता काम चालू आहे. तर त्या नदी पात्रातनं साईडने रस्ता काढलेला आहे त्यांनी. तर तो कच्चा रस्ता पुढच्या वस्तीपर्यंत येतो. तर त्या वस्तीपर्यंत यायचं आणि तिथून तुमची अंगाई किल्ल्याची ट्रेकची वाट स्टार्ट होते. तर मग तिथं तुम्ही गाडी लावू शकता वस्तीमध्ये आणि तिथून येऊ शकता. तर हा किल्ला असा खूप लोकांना असं माहीत नाही आहे. तर हे फक्त आम्ही आता दोघंच आहे. तर खूपसा असा अपरिचितचा किल्ला आहे. तर तुम्हाला ऑफबीट ट्रेकिंग करायची असेल तर तुम्ही येऊ शकता. तुम्हाला इथं गर्दी वगैरे काहीच नाही भेटणार. आणि शक्यतो तुम्ही उन्हाळ्याचंच किंवा हिवाळ्याचं ट्राय करा इकडे यायचं, कारण पावसाळ्यामध्ये ज्या वरच्या घुळीमध्ये एवढं पावसाचं पाणी खाली प्रेशरने वाहत येतं ना, तर दगड वगैरे सगळे खाली वाहत येतात. मग चढणं जवळजवळ इम्पॉसिबल होऊन जातं. खूप ऊन वाढलेलं आहे. तर किल्ला तर दिसत नाही, इथंच मध्ये आधी कुठेतरी आपल्याला त्या साईडला जायचं, घळीचा रस्ता शोधतोय. आता आपण ह्या वाटेने आलोय. आता हे सेकंड पॅच आहे. तर असंच मागं पण एक पॅच लागला होता. तर हे परत क्रॉस करून आपल्याला परत पुढे ट्रेल दिसते. तर आपण फॉलो करू, बघूया ट्रेल आपल्याला कुठपर्यंत नेते. वाट खूप चुकण्यासारखी आहे. एकटा आलं तर सोलो कधी जेवण, सोबत कोणाला तर घेऊन या. फक्त ट्रेल जशी जाते फॉलो करत राहा, इकडं तिकडं घुस, नाही तर तुम्ही 100% चुकचाल. त्या वस्ती बाजून जवळ 2-2.5 किलोमीटर पुढे चालत आलं ना, त्याच्यानंतर ना आपल्याला ह्या गळीमधला ट्रेल लागतो. तर 2-3 डोंगर पार करून यावं लागतं. आता ऊन एवढं बेकार आहे ना, सांगू शकत नाही. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे झाडाला एक पालवा नाही, एक पण पान नाही झाडाला हिरवं.
सगळी झाडं मोकळी आहेत. पाण्याची एकच बॉटल आणलेली आहे. मृगगड केला ह्याच्या आधी, आता अंगाईला आलोय. मृगगडला पण खूप ऊन लागलं. ठीक आहे, रस्ता तर वाट मिळालेली आहे. बरोबर ट्रेलवर आहे. तर जाऊया. आहे तो समोरचा अंगाई किल्ला. आपल्याला ह्या गळीतनं ह्याच्यावरती जायचंय आणि फुल स्ट्रेट आहे ती, त्यामुळे जरा रिस्की वाटतंय. आणि ऊन तर बघा एवढं घाण ऊन झाले, चेहऱ्याची तर वाट लागली, अशी आगग होती आहे ना, सांगूच शकत नाही. इथं आपल्याला अंगाई किल्ल्याचं बोर्ड दिसतोय. येताना खुना म्हणून तुम्ही असं करून ठेवू शकता, कारण एवढं जंगल बेकार आहे ना की काय वाट कुठं काय कळतच नाही. संध्याकाळच्या आठवत नाही का 100% गॅरंटी तुम्ही चुकणार म्हणजे चुकणार. आणि खूप 2 किल्ले एका दिवसात 2 किल्ले करू नका. तुम्ही एका किल्ल्यात दमून जाता. आणि ह्याचं जंगल ट्रेकच जवळजवळ 1.5-2 तासाचं आहे, ते पण कंटिन्युअस चालले. तर आम्ही तर फुल एक्झॉस्टेड झालेलो आहे. एनर्जी तर एवढी राहिलेली नाही आहे, किल्ल्याच्या वरती जाईन. पण हार नाही मानायची, शक्यतो किल्ला करायचं ठरवलंय. पण बघू आता कुठपर्यंत जाईन, तिथपर्यंत जाऊया आपण. ठिकाणी अशी दगडांवर हे केलेले आहेत, ॲरो दाखवलेले आहेत, पण शक्यतो दिसत पण नाहीत. अर्ध्याची वरती वाट आपल्याला शोधावी लागते. तरी पण तुमची नजर चांगली पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला वाट सापडेल. तर जाऊया. आम्ही पण खुणा करतोय, कारण येताना वाट चुकायची दाट शक्यता आहे. आत्ता आपण इकडून खालून आलोय, फुल स्ट्रेट काढाय दिसतंय तुम्हाला तसं. आणि आता आपण इकडून चाललोय वरती. आता वेली धरत धरत चढायचं, खूप अवघड पाहिजेत. तर अक्षय चालला तर तसं मला पण जायचं आहे. फुल एक्झॉस्टेड झाले बॉडी. गिवअप करायचं ह्याच्यावर आहे आम्ही, नाही करायचं, कम्प्लीट करायचं ट्रेक. हा इथला खूप पॅच हार्ड आहे. 2 डोंगराच्या खिंडीमधून आपण वरती चढून आल्यानंतर उजवीकडे आपल्याला हे पाण्याचे टाके पाहायला भेटतात. तर इथे 2 टाके दिसतात आपल्याला. तर एकामध्ये पाणी पण शिल्लक आहे. त्याच्यासमोर आपण पुढे आल्यानंतर आपल्याला उजवीकडे अंगाई देवी मातेचं मंदिर पाहायला भेटतं. तिथून समोर आल्यानंतर आपल्याला 3 पाण्याचे भूमिगत टाके पाहायला भेटतात. आणि त्याच्यानंतर चालत आल्यानंतर आपल्याला एक छोटासा पाण्याचा टाका भेटतं. तर किल्ल्यावर 7 ते 8 पाण्याचे टाके दिसतात आपल्याला. आणि किल्ल्यावर पूर्ण पठारी प्रदेश आहे. तर किल्ला फक्त टेहळणी पर्पजसाठी यूज केला जायचा. तर आपण आता उतरायला चालू करू. इथं हेच म्हणजे अवघड काम आहे. आणि खालून येताना पण एक खूप हार्ड पेस लागलाय. आता टेन्शन तेच आहे की खाली उतरता येईल का नाही. बघू आता, ट्राय तर करू. आलोय वर्गच तरी, परत खाली जाऊ. आपण आहोत सर्वात अवघड पॅच आहे असा वरती. सटकला तर डायरेक्ट खाली. चुकीला माफी नाही, काहीच नाही, पकडायला काही नाही आहे. हे बांधलेलं आहे इथं, याला रस्सी नाही आहे. काहीच तोडी चुकामुक स्वर्गाचे दार ओपन. इतकं खाली आहे ना, असं बघू शकता तुम्ही. सगळ्यात अवघड पॅच सध्या तर आम्ही उतरलेला आहे. इकडून उतरलोय बरोबर. सरपटात आलोय. हात तर लालच झालेत उन्हाने, एवढे भाजलेत. काहीच नाही पकडायला. सरळ असंच आहे, घसरगुंडी गेला की डायरेक्ट स्वर्गात लालच झाले. व्हाईट आणि लाल सगळे झाले मिक्स. गोरे गोरे हात लाल लाल झाले, तोंड एवढे लाल लाल भडक झालेले. थरथर कापायला लागलेत ग्रिप पकडून. झालं आता ऍपल वगैरे खाऊन अंगाई झाला फिरून. आता गाडीकडे जायचं. 130 किलोमीटर आहे अजून. तर 130 पण नाही, जास्त असेल. 140 वगैरे. खाली जाऊन 2 अजून बिस्लरीच्या बॉटल घेऊ. काम ओके. अर्धीच बॉटल आहे, त्यावर चालवायचे आता. चलो नीचे उतरते. 1 तास होऊन गेला. आपण अजून डिसेंड करतोय. अर्ध्यापेक्षा जास्त कव्हर केलाय आता. अजून गाडी नाही आली. अजून मला वाटतं नाही म्हणलं तरी 700-800 मीटर राहिला असेल. जवळपास 1 किलोमीटर राहिला असेल अजून.
बेकार बेकार ट्रेक आहे. बिगिनर आला तर वाटच लागेल त्याची. तर फक्त गाडी कधी येते. 4 बॉटल होत्या बिस्लरीच्या, फक्त थोडंसं पाणी राहिले. ती पण आता गाडीची इथं जाऊनच पिणार आहे. उद्या जिमला पण नाही जायचं, कंटाळा आला. आणि हे कार्टून आपल्यावर चालतंय पुढं. प्रकारे तर आपण पोचलो गाडीपर्यंत. तिकडं तो अंगाई किल्ला, जे पहिलं टोक दिसतंय ते अंगाई किल्ला. भरपूर मोठा ट्रेक आहे. आधी मुरुगगड केल्यामुळे वाट लागली. आणि मस्त काय विचारूच नका. 4 बाटल्या पाणी संपलं. त्याच्या आधी पण 2 घटना लागल्या होत्या. गाडी इथं लावली आपण. कळमगाव आहे, बेस विलेज, जिल्हा. हां, मराठी शाळेत छोटा पोरांची. तिथं छोटा भीम पण आहे. हां, छोटीशीच गाव आहे इथं.